जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर आपण खंड दुसरा सुरू केलेला. खंड दुसरा याच्यातील भाग पहिल्यामधील तिसरा प्रकरण याच्यामध्ये काय लिहिलेलं बघूया. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत, हे लक्षात घ्या. प्रथम दीक्षा ही भिक्खूची, ज्याला सामूहिक रूपाने संघ म्हटले जाते, हा एक अर्थ. दुसरी दीक्षा उपासकाची दीक्षा होय, म्हणजेच गृहस्थ बुद्धाची, हा दुसरा अर्थ. भिक्खू आणि उपासक ज्यांच्या जीवनमार्गात मुख्य भेद चार बाबतीत आहे. एक, उपासक हा गृहस्थच असतो. भिक्खू हा गृहहीन भटकणारा परिव्राज्य बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही काही नियमाचे पालन करावे लागते. भिक्खूच्या बाबतीत हे नियम म्हणजे प्रतिज्ञा असतात. त्या नियमाचे उल्लंघन दंडनीय आहे, हे लक्षात घ्या. भिक्खूंसाठी दंड आहे, हे लक्षात घ्या, लिहिलं असं. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे शील आहे. उपासक म्हणजे शील त्यांनी पालन केले पाहिजे. त्यांना आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलाचे जास्तीत जास्त पालन करायला पाहिजे. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचे संस्कारविधी करावा लागते. लक्षात घ्या, भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाची संस्कारविधी करावे लागते. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी असलेल्यांना येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भिक्खू किंवा उपासक बनवले. त्यांना वाटत असेल तर उपासक बनतील, त्यांना वाटत असेल तर भिक्खू बनतील. त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी ते बनवले. उपासकाला त्यावेळी कोणत्याही वेळी भिक्खू होता येते उपासकाला, ठीक आहे. जर भिक्खूने आपला मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू सक्काचा सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नाही, त्याला चीवर त्याग करावा लागते. अशा पद्धतीनं या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. तर बघत राहा माझे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.